नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपलं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आहे गावाला कणकवलीला आहे. तर आज स्नेहलच्या घरची म्हणजेच केसरकर फॅमिलीची घरची वास्तुपूजा आहे. तर वास्तुपूजेची जोरदार तयारी सकाळपासून चालूच होती, त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही कामामुळे. तर आता पडशिका आलेली आहे, पूजा चालू झालेली आहे आणि या बायका जेवणाचा कार्यक्रम चालू आहे बायका घरचा. आणि कितीही गावच्या लोकांसाठी जे जेवण बनवणार आहे तिकडेही पण काम चालू आहे. तर दिवसभरात जे काही घडणार आहे ते मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा असेल तर सगळ्यांना व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुण्येन भवता पुन्हा मित्यर्थेस्मिन् पुरमथन बुद्धिर्वृता अमृता विजयतु शांती पटे तुष्टे चास्तु. हे आमचं आहे नवीन घर, म्हणजेच माझं सासरवाडी. त्याची आज वास्तुपूजा आहे, त्याचाच कार्यक्रम आज चालू आहे. विलेपनार्थी चंदनम जर्भामी अक्षता व्हायच्या, वस्त्रोभस्त्रादी अलंकार अक्षतांजर्मे हळद कुंकू घालायचं. सावकाश घालतो, काय घाई नको. हरिद्रा कुंकुमम सौभाग्य द्रव्याणी जर्भामे वस्तू दाखवणं. त्याच्यातलं एक तुळशीचं पान सिंगल काढण्याने त्याच्या हाताचं एक तुळशीचं पान काढ. तथा तुळशी जलपत्राणी जर्भामे वस्तू नमः. पूगिबल तांबूलम जर्भामे उंबुर्भस्व स्वाहा. वास्तु देवताभ्यो नमः. तत्रादो भवानी देवताभ्यो नमः. भवानीवर जरा एक पळी पाणी घालायचं. भवानी देवताभ्यो नमः. तत्रादो पंचामृतान जर्भामी तिच्या पळी द्यायची. आता हे तिकडे पंचामृत तू पंचामृत चमच्याने घालायचं. काय पळी आहे चमचा आहे, तू पाणी घालायचं. श्री हरिनारायण नमः. ओम इकडे चालू आहे जेवणाचा कार्यक्रम. तर थोड्या वेळात सगळ्या बायका येतील. काकी आलेल्या आहेत सांभाळायला सगळ्या आणि बाबा इथे मोठे मोठे 2 टप पातेली लावलेली आहे. सॉरी, टप बोललो. साई
आपला तोंडवली ग्रामाचा असे पाहुणाई भेटलाई तसंच आपला दत्तगुरुदेवता महाराज आज आपले सुरेश केसरकर त्यांचं असलेलं सर्व कुटुंब आज आपले वास्तू बांधल्यानंतर त्या घराची वास्तुशांचा आरंभ केलेला आहे. मानाप्रमाणे तुमचे विडेमान नारळ विडेमान ठेवलेले त्याच्यावर सगळ्यांनी राजी व्हा. या वास्तूत जे काय क्लेशपीडा असतील ते सगळे दूर करून त्यांच्या मनोकामना असतील त्या परिपूर्ण करा. असलेल्या कुटुंबाच्या मागील जे काय क्लेशपीडा असतील ते सगळे दूर करून असलेल्यांचा सांभाळ करा. तशी समष्टीच्या नावाने त्यांच्या विशेष समष्टीची आठवणीने या वास्तूत जी काय आज ती राहिली होती त्या निमित्ताने तिची ओटी काढलेली आहे, तिची आठवण केलेली आहे. काय अज्ञानाने नजर चुकणे कोणाकडून काय चूक मागलं तशी पायाखाली करा, क्षम्य करा. या वास्तूत कुठल्याही तऱ्हेचे दोष असू दे ते दोष निरसन होण्यासारखे करा आणि असलेल्या कुटुंबाचा सगळ्याचा सांभाळ करा. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. देवताभ्यो नमः. तत्र पयस्थानम जरबा. आता फुल घ्यायचं, फुलाने पाणी प्रोक्षण करायचं सगळ्या सुपाऱ्यांवर. पयस्थानम जरबामी पयस्थानांतर मधुस्थानम जरबामी मधुस्थानांतर घटस्थानम जरबामी. तत्र विलेपनार्थी चंदनम जरबामी. गौऱ्या द्यावाही देवताभ्यो नमः. बस विलेपनार्थी अग्निश्य प्राणात वायुदयन अभ्यास केनो देव समर्थद परब्यान अग्नि झुलोदा सप्ता सिया सन पादायी सप्ता सुरुदा देवाय त्यंत्यंतरवानम धन बरोबरी यते यद भजंत देवा स्थाने धर्मानुमान्याधना देहाक विमानंतर साध्यात दिवा महिम नपारंते परम विदिशो यद्य सदृशी विश्वप्रे विष्णु मनोनुकूले पाण्यामध्ये येतो जरासं इथे पाणी होत आहे थोडस. नारळ धरायचा, नारळ पडता नाही. हा हे बस 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 हे बस बस बस. हळद कुंकू आहे आधी हळद कुंकू एक फुल ठेव. श्री गणेशाय नमः. महिम शक्ति श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र जपे ध्यानं ध्याये ध्याजानुबाहु भूतशरधनुषौ. चला या. कोणात जाईल काय खिळा पुढे पुढे जानकी लक्ष्मणोपेतं मुकुटमण्डितं हळद कुंकू फुल. कुंकू कोणी घातलेलो आहे गेलो मग आत्ताच तयारी वगैरे झालेली आहे. आता जेवण बनवण्यासाठी गावच्या बायका पण आलेल्या आहेत आणि इथे बाबा तोरण बनवत आहेत. हे बघा इथे लव्य झोपलाय. रियांश गाडीवर बसून मोबाईल. काय रियांश. आणि तिथे जागा आहे, तिथे सगळ्या बायका जेवण बनवत आहेत. तिथे त्या तिथे पलीकडे इकडे झालेलं आहे सगळं पूजा वगैरे मांडून.
पूजा पण झाली आहे, आता होमाची वेळ आहे. होम बाकी आहे. आणि विनायकराव काय बोलताय, नाराज आहे काय? हा चिकन हवंय. देवं महामहिषवाहनं वैवस्तं पितृपतिं नौमिं नित्यं महाबला यमाय नमः करालवदनं भीमं पाशदण्डं धनं सदा सर्पवृष्टिकरोमाणं तं कालं प्रणमाम्यं कालाय नमः करालवदनं भीमं पाशदण्डं धनं सदा सर्पवृष्टिकरोमाणं तं कालं प्रणमाम्यं कालाय नमः उदिच्य वेश सौमिध्य लेखनी पत्र संयुक्तः चित्रगुप्तो लिपिकरस्तस्मै नित्य नमो नमः चित्रगुप्ताय नमः उदिच्य वेश सौमिध्य लेखनी पत्र संयुक्तः चित्रगुप्तो लिपिकरस्तस्मै नित्य नमो नमः चित्रगुप्ताय नमः आग्नेय पुरुषो रक्ता सर्वदेवो म्यव्या धूम्रके मी बोलली ना काल तुला छोटे आणायचे बोला आतमध्ये व्हिडिओ नाही आतमध्ये आतमध्ये बसवा आरती नाही घ्यायचं. वाटतं मी काय करतोय कुठे सीन झाला रे तुला संसाराला थोडासा आता इथं काय रे? नाही कोण फोटो काढते आमचे फोटो आम्हीच काढतो. दीपला सांगायचं ना चालेल काय पाकिट मला द्यायचे नाही तुम्ही द्यायचे असं बोलतो तो. गिफ्ट हे शेजारी म्हणून ते गिफ्ट करणारच ते आपल्याला. हे ऐक ना, हे डिस्काउंट आहे. नाही ते नको बोलताय. हे सगळं काढायचं आता काही नाही. डिस्काउंट आहे, डिस्काउंट. डिस्काउंट ते मला दे डिस्काउंट माझी गाडी नाही चालायचं. बोलू नको मोबाईल नंतर येतो बोलतो. हो याल ना काका परत. हो येणार हे न्यायचं आहे अजून ना, संध्याकाळी येणार आहे आराम. काही काही नाही म्हणजे काय आपलंच आहे. अहे घ्या पटपट पिशवी भरून ठेवा दगडे भरपूर शो. तुम्ही पण डिस्काउंट देताय थांब निशू एकदा. निशू
कॅमेऱ्यात बघ, कॅमेऱ्यात इकडे बघू नको स्क्रीनवर. मोठ्या भाऊ माझं थर्ड आहे. माझ्या एवढं बघ. इकडे बघ रियांश. माझं सेकंड आहे. हॅलो. डॉक्टरकडे जायचं पूजेचा कार्यक्रम आटपलेला आहे. आता जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आता सगळ्या लेडीज आणि जेंट्स सगळे एकत्र जेवायला बसले आहेत. व्यवस्थित वाढा सगळ्यांना. हां, काय बोलतोस? जेवण कसं झालंय ते सांग. एक नंबर. फक्त गुलाबजाम कमी पडले. हां, ते जेवण ना आपल्या गावातील बायकांनी बनवलं आहे, त्याच्यामुळे त्यांनाच विचार गुलाबजाम कुठे आहेत. ह्याला विचारा, ह्याला माहिती आहे. बाकी जेवण एक नंबर. काय पाहिजे तुला? फायनली मिळाले गोल गोल फिरून फिरून. हे बघा, इथे झाड. मिळाले नाही तर होत एवढे. हो तेच ना. गडगडताय. हे काकांनी शोधून दिले. खूप लांब आतमध्ये यावं लागलं. Ah
Oh,